कोल्हापूर शहरातील दिव्यांग भवनाबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल अशी ग्वाही महापौर रूपा राणी निकम यांनी दिली। याबाबत दिव्यांग संघटनांसोबत महापालिकेच्या चौकात झालेल्या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांनाही सूचना दिल्या। कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही असं यावेळी स्पष्ट केलं। कोल्हापुरातील मंगळवार पेठ परिसरात दिव्यांगांसाठीचं दिव्यांग भवन उभारण्यात येणार आहे। त्याची वर्क ऑर्डर होऊन बराच कालावधी उलटलाय, मात्र अजूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही। त्यातच या ठिकाणी विरंगुळा केंद्र करण्याची मागणी अचानक काही लोकांकडून सुरू झाली आहे। त्यामुळे या दिव्यांग भवनाबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी महापौर रूपा राणी निकम यांनी आज दिव्यांग संघटनाचे पदाधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी यांची संयुक्त बैठक महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात घेतली। कोल्हापूर शहरातील या प्रस्तावित दिव्यांग भवनाबाबत स्थानिक नागरिकांच्या विरोधाची दखल घेत लवकरच सकारात्मक आणि सर्वांना मान्य होईल असा निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही यावेळी महापौर रूपा राणी निकम यांनी दिली। यावेळी त्यांनी दिव्यांग बांधव आणि स्थानिक नागरिकांचं म्हणणं ऐकून घेत अधिकाऱ्यांनाही सूचना दिल्या। अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी मंगळवार पेठेतील मंजूर जागेवर दिव्यांग भवनासाठी खुदाई करण्यात आली होती, मात्र स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे काम तात्पुरतं स्थगित ठेवण्यात आल्याची माहिती यावेळी दिली। या बैठकीत दिव्यांग बांधवांच्या विविध संघटनांनी मंजूर जागेवरच दिव्यांग भवन उभारण्याची एकमुखी मागणी केली। या ठिकाणी कोणताही वाद नसून नियोजित ठिकाणीच काम सुरू करावं अशी भूमिका त्यांनी मांडली। दुसरीकडे स्थानिक नागरिकांनी या दिव्यांग भवनाला विरोध नसल्याचं स्पष्ट करत निवासी भागाजवळील जागेऐवजी शासन नियमानुसार आवश्यक असलेल्या 1 एकर जागेमध्ये दिव्यांग भवन बांधण्याची मागणी केली। यावेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, सभागृह नेता मुरलीधर जाधव, गटनेता आदिल फरास, नगरसेवक अमर समर्थ, विजयसिंह खाडे पाटील, नगरसेविका जयश्री चव्हाण यांनी आपल्या भूमिका मांडल्या। महापौर रूपा राणी निकम यांनी दोन्ही बाजूचं म्हणणं शांतपणे ऐकून घेत समन्वयातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल असं सांगितलं। त्या म्हणाल्या, स्थानिक नागरिकांच्या अडचणींची मी स्वतः पाहणी करणार आहे। नियमानुसार दिव्यांग भवन उभारला जाईल। जर सध्याच्या जागेमध्ये काही अडचण असल्यास शासनाच्या मदतीनं दिव्यांगांसाठी चांगला पर्याय काढू, मात्र कोणावरही अन्याय होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेत लवकरात लवकर अंतिम निर्णय घेऊ असं त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी महिला बाल कल्याण समिती सभापती कौसर बागवान, उपआयुक्त पारितोष कंकाळ, नगरसेवक संजय मोहिते, प्रतापसिंह जाधव सरकार, अमर समर्थ, विशाल चव्हाण, प्रवीण सोनवणे, नगरसेविका पूर्वा राणे, निलांबरी साळोके, प्राजक्ता जाधव, माजी नगरसेवक भूपाल शेटे, विविध संघटनांचे दिव्यांग बांधव आणि नागरिक उपस्थित होते।